बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 57. काल झालं रुचिताचं एविक्शन. आणि आज बिग बॉसच्या घरात वुमन्स डे जो आहे ना साजरा केला गेला. तीच ज्योती आहे, तीच संघर्ष आहे, तीच शक्ती, तीच ज्वाला, तीच अन्नपूर्णा, तीच सखी, तीच संयम, तीच सूर्यकिरण, तीच माऊली, तीच नियम, ती स्त्री आहे म्हणून संपूर्ण आहे. सर्व महिलांना बिग बॉसच्या वतीने आणि रितेश देशमुख होस्ट यांच्या वतीने यांनी हॅपी वुमन्स डे जे ना ते केलं आहे सर्वांना. आणि त्याच्यानंतर सुरुवात करण्यात आली बिग बॉस मराठी एपिसोड नंबर 57ला. आणि तुम्ही आज एपिसोडमध्ये एक गोष्ट पाहिली का? विशाल एकटाच बसला होता सुम एकदम. आणि तुम्हाला वाटतंय विशालनी गेम सोडला? इवन घरातही चर्चा चालू आहे की ज्याप्रमाणे तो सुम बसला आहे की त्यांनी गेम सोडून दिला आहे. तर राखी म्हणे विशाल गेम सोडायमधला नाही आहे, कोणीही जाओ तो गेम सोडणार नाही. सो आणि ते दिसतं पण आहे विशालला आता घरात विशाल वर्सेस ऑल करायचं आहे ना, ते दिसतं आहे. आणि आपण एक प्रोमो बघितला आहे उद्याचा. उद्या खतरनाक हा तमाशा होताना दिसणार आहे आपल्याला. खूप जण म्हणत होते रुचिता घरातनं गेली तर आता बघायला मजा येणार नाही. सो मला हेच बघायचं होतं का हे घर कसं चालवतं. पण नाही बाई, काही ना काही इंटरेस्टिंग गोष्टी तर करताना दिसत आहे. जसं राखीने आता विशाल विरुद्ध राखी म्हणजे विशाल वर्सेस ऑल घरातनं हे जे ना हे खेळत आहे. मी तर ते हे खूप चुकीचं करत आहे. यांनी जर असं खेळलं ना तर विशालची गेम इतकी पॉवरफुल होऊन जाईल ना. म्हणजे विशाल वर्सेस ऑल जर झालं घरामध्ये तर खरोखरच इतकी पॉवरफुल गेम होऊन जाईल ना का लोक कॅम्पेन चालवते बाहेर म्हणजे 40 दिवसात त्यांनी जर तितका स्ट्रॉंग गेम खेळला तर की त्याला विनर करा, तो विनर डिझर्व करतो असं. त्याच्यामुळे यांनी त्याला चुकूनही एकट्यात टाकू नये. जसं तो म्हणतो ना तो नॉमिनेशनमध्ये कशाला तू त्याला फुटेज देते रुचिता, तसंच विशालला तुम्ही नॉमिनेशनमध्ये समजा आता. आणि खरोखरच तुम्ही त्याला एकटं बसू द्या, फुटेज देऊ नका. मी तर हेच म्हणेल बाकीला. मग ती राखी असो किंवा काटा टीम असो किंवा मग संकेत असो किंवा मग सागर असो किंवा मग प्राजक्ता असो किंवा मग कोणी असो, जितके हे फुटेज द्यायला जातील तितका तो म्हणजे 1 वर्सेस ऑल आता खेळण्याचा प्रयत्न करेल. राखी बोली पण तो आता घायल शेर झाला आहे, घायल शेर. राखीचा डायलॉग होता कि ना वो भी घायल शेर बन चुका है क्योंकि रुचिता घर से चली गई है. आणि आज आपण कॅमेरात इमोशनल होताना पण पाहिलं विशालला. ज्याप्रमाणे तो म्हणत होता पुढच्या वीकमध्ये मी बाहेर आलो तर मग मी सांगेन किंवा काय, या गोष्टी तो बोलताना दिसला आपल्याला. आणि मी तुझ्याबरोबर कोणताही गेम नाही खेळलो, रुचिताला हे बोलताना दिसलं आहे तो कॅमेरात. आणि रुचिताचा तर मी आत्ता एक काहीतरी ॲड पाहिली का काय बघितलं काय माहिती, ती म्हणे बिग बॉसच्या घरातनं आल्यावर ती राधाबरोबर दिसत होती, व्हिडिओ शूट करत होती, काय करत होती मी बघितलं बाई. आता यूट्यूबवर एक रील बघितली का व्हिडिओ बघितलं माहिती नाही, पण रुचिता जी आहे ना खुश दिसत होती आणि राधाबरोबर बाई गप्पा मारतो. राधाच्या घरी गेली ती मे बी. सो या सगळ्या गोष्टी आज दिसत होत्या. तर आज महिला दिननिमित्त वेगवेगळे टास्क खेळण्यात आले घरात. महिलांनी लावणी केली, म्हणजे एका महिलेने लावणी केली, ती होती दीपाली. आणि खरंच खूप सुंदर लावणी करताना दिसली. पनिशमेंट पण बघितली आपण होताना. अनुश्री आणि विशालला जे रितेश सरांकडनं पनिशमेंट देण्यात आलेली आहे. आणि अजून एक उडती खबर आली आहे, जसं मी तुम्ही पण प्रोमो बघितलं असेल की राखीने डॅन्यूब रूममध्ये विशालच्या अंगावर पाणी टाकलं आहे. तर हे सगळं काय झालं, यांना साफसफाई करायची होती आणि मला वाटतं साफसफाईची करायची होती आणि डॅन्यूब रूमची पण सफाई करायची होती. तर ते विशालला बोलले उठ बो, आम्हाला बेड झटकायचं आहे, सगळं आवरायचं आहे. तर विशालने उठण्यास नकार दिला. त्याच्यामुळे कॅप्टन राखी जी ना ती चिडली. कॅप्टन राखीने बादली भरून आणली आणि डायरेक्ट बेडवर उठली बाई. आणि विशाल बोलला तू असं केलं ना तर मी सगळ्यांचा बेड गिला करणार. मी ना जास्त सोचत नाही आहे करताना. राखी लक्षात ठेव. और ना घायल शेर को ना और ज़्यादा मत तू उकसा, ये सारी चीज़ें करने के लिए. आता राखीने तर पाणी ओतले, आता विशाल पाणी ओततो का ते बघू. आणि अजून एक यार, आता मी सोशल मीडियावर एक खबर ऐकली, मला माहिती नाही त्या खबरेत किती सच्चाई आहे किती खरं आहे. मी सांगतच नाही आहे का ही बातमी खरी आहे, पण मी बघितलं आता एक खबर का राखीला
कन्फेशन रूममध्ये बोलवण्यात आले बिग बॉसकडून आणि तिचं कॅप्टन्सी पद काढण्यात आले. विशालच्या अंगावर पाणी ओतले म्हणून. प्लीज बिग बॉस असं काय करताय तुम्ही? त्यांना त्यांचं खेळू द्या ना, तुम्ही काय इतकं इंटरफिअर करताय बिग बॉस? तर हे पनिशमेंट देताना आपल्याला बिग बॉस दिसलेत. ठीक आहे, बघूया आता याच्यात किती तथ्य आहे, किती खरं आहे. मी त्या सोशल मीडियावर जी बातमी ऐकली ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मग आपण इथला रितेश सरवता रुचिता गेल्यामुळे सर्वजण खूप इमोशनल झाले आहे. ते इतके दिवस आपण राहतो 55-60 दिवस आणि मग ती एक पोकळी निर्माण होते आणि मग ती भरत नाही. तर विशाल, मी समजू शकतो तुम्हाला. मग सुरू करायचा हा एपिसोड असं बोलले. तर आज वुमन्स डे आहे, तो वुमन्स डेचा टास्क खेळूया असं बोलले. की गाणे जे असतात ना, याच्या पहिले तर विचारण्यात आलं ड्रॉइंग कोणाचं चांगलं आहे. तर राखी म्हणे माझं एकदम डबाट ड्रॉइंग आहे, एकदम भंगार ड्रॉइंग आहे. मी हेच म्हणेन माझं पण ड्रॉइंग खूप कसं आहे. मला रायटिंग कोणी किती करायला लावू, मराठी इंग्लिश ठीक आहे, पण ड्रॉइंग म्हटलं ना यार खरोखरच. तर राखी म्हणती माझं ड्रॉइंग जे आहे ना ते कळण्यापलीकडे. नंतर विचारलं घरात सगळ्यात भारी कोण ड्रॉइंग करतो. तर लगेच आले आपले लाडके, सर्वांचे लाडके राकेश सर आले आणि म्हणे आमची म्हणजे तन्वी बोलली राकेश सरांचं ड्रॉइंग खूप छान आहे, राकेश दादा ड्रॉइंग खूप छान आहे. मग हे सगळं बोलण्यात आलं. मग राकेश लगेच आले ड्रॉइंग काढायला. मग इथं टास्क असा होता की गाण्याचं ड्रॉइंग काढायचं आहे. दुसऱ्या टीमने म्हणजे जे शब्द आहे ना ते पकडून ड्रॉइंग काढायचे आणि 2 टीम विभागण्यात आल्या. त्या एका बाजूने होती कार्टा टीम, एका बाजूने होती टोळी टीम. टोळीमध्ये मला वाटतं रेवाला इन्क्लूड केलं होतं यांनी आणि अजून मे बी सागर होता त्या बाजूने आणि इकडून ह्या बाजूला त्यांनी प्राजक्ताला टाकलं होतं आणि काटा टीम होती, असं काहीतरी गोष्टी होत्या आणि इकडं संस्कृतीला टाकलं होतं मे बी. तर या सगळ्या गोष्टी असताना या 2 टीम करण्यात आल्या आणि गाण्याचं ड्रॉइंग काढायचं होतं. तर दुसऱ्या टीमने ओळखायचं होतं. तर ढगाचं चित्र काढलं यांनी. मग ढगाला लागली कळ असं गाणं जे यांनी ओळखलं आणि मग सगळ्यांनी त्यांचे डान्स स्किल्स जे आहेत तिथं दाखवले. त्यानंतर दुसरा राऊंड आला. यांनी अगदी बरोबर ओळखलं होतं. त्याच्यानंतर टीम बीची बारी आली. राखी कॅप्टन नव्हती त्यांची आणि मग अनुश्री ड्रॉइंग काढते. तर आपण बघितलं की अनुश्री जी ना ड्रॉइंग काढते इथे आणि अनुश्रीने ड्रॉइंग काढलं. पहिले तर झाड वगैरे यांना तर काहीच कळत नव्हतं. हे काय झाड आलं, हे काय मध्ये आलं, काय हे काहीच कळत नव्हतं. मग हे म्हणे काय, मग म्हणे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्ती मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे, हे गाणं होतं. मी कुठं गाणं म्हणते. मग त्याच्यानंतर यांनी ओळखलं आहे गाणं. तर दोन्ही टीमला 1-1 पॉईंट्स मिळाले इथं. मग नंतर थर्ड टाईम कोण आलं, तन्वी आली ड्रॉइंग काढायला. येस, तन्वी आली ड्रॉइंग आणि तिला एकदम हार्ड गाणं दिलं होतं. कोणतं? दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला. यार खरंच ह्या गाण्याचं ड्रॉइंग ती कशी काढणार होती. खरंच खूपच हार्ड होतं हे. तर तिला पण कळेन असं झालं होतं की मी कसं काढू. तरी पण तिने काहीतरी काढण्याचा जो प्रयत्न केला पण कोणालाच ओळखता आलं नाही तिकडे आणि इकडं हा राऊंड जे आहे ना ते हारलेत. त्याच्यानंतर नंबर 4वर संस्कृती आली ड्रॉइंगला. नंबर 4वर संस्कृती आली. आय एम सॉरी यार ड्रॉइंगला. आणि मग तिने ढोलकीचं चित्र काढलं आणि ढोलकीच्या तालावर ते गाणं होतं. घुंगराच्या बोलावर मी नाचते मी खेळते, काय होतं ते गाणं, इश्काच्या दरबारात. खूप सुंदर यार, जुने गाणे खरंच क्लास. मग ते हिंदी असो किंवा मराठी असो, 1 नंबर. त्याच्यानंतर आपण बघितलं संस्कृती आली ड्रॉइंग काढलं आणि मग हे ओळखलं गेलं ढोलकीच्या तालावर आणि मग ओळखून या सगळ्यांनी डान्स केला खूप मस्त असा. नंतर नंबर 5ला आली रेवा. मग रेवाने ड्रॉइंग काढला. मग तिने असा ईमेलचा असं काढलं आणि मग ती सगळे म्हणे काय पत्रे ते नाही. मग कोणतरी म्हणे ईमेल आहे. मग तिने हां ईमेल असेल. मग त्यांना वाटलं ईमेलचं कोणतं गाणं आहे. मग यांनी ईमेलचं गाणं होतं. ईमेल काल आला, ते गाणं ईमेल काल आला ईमेल काल इंटरनेटवर केला, असं होतं ना. अहो राया मला डेटवर घेऊन चला, असं काहीतरी ते गाणं होतं.
ऐकलं मी ते गाणं. त्याच्यानंतर यांनी ओळखलं पण ते ईमेलवरनं, ईमेल काल इंटरनेटवर केला. तर ते गाणं जे आहे ना ओळखण्यात आलं एकंदरीत, आणि यांनी हा राऊंड जिंकला आहे. मग राखीने, हा शेवटचं होतं, मग राखीने ड्रॉइंग म्हणजे काय म्हणतात काढली आहे. आणि गाणं कोणतं होतं तिने काढलं होतं, एक गावाचं चित्र, घर वगैरे काढलं, आणि वरती पाखराचं चित्र, कावळे वगैरे काय असतात ते. मग आहे ना सगळे म्हणे काय कावळा नाही, चिमणी, मग काय पक्षी नाही म्हणे. मग म्हणे काय पाखरू, म्हणे हां पाखरू. मग यांनी म्हटलं पाखरूवरनं कोणतं गाणं आहे. मग यांनी ओळखलं, कुण्या गावाचं आलं पाखरू बसले डोलात ग खुद खुद हसतंय गालात. मस्त गाणं. त्याच्यानंतर राखीने ते जे ड्रॉइंग काढलं होतं हे यांनी ओळखलं आहे खूप मस्त. आणि अशा प्रकारे टीम बी जी आहे ही विजयी झालेली आहे यामध्ये. त्यानंतर आपण नेक्स्ट वळूया. आज खरंच काही इंटरेस्टिंग नव्हतं काही. सो तुम्हाला तर माहिती संडेला असतं, संडे म्हणजे फंडे असतो, वेगवेगळे टास्क. मग इकडे दुसरा टास्क आला कलाकार कट्टा. मग म्हणे कलाकार कट्टा खास वाईल्ड कार्डसाठी. वाईल्ड कार्डपासून सुरुवात करूया. मग वाईल्ड कार्डनी बाई डान्स केला आहे रेवा संस्कृती आणि संकेतने. हम आए हे असं गाणं होतं. तर या गाण्यातून सांगावं लागलं की हम आए हे असं. मग त्याच्यानंतर ही झाल्यानंतर लावणी, दीपालीची लावणी झाली. खेळताना रंगबाई होळीचा फाट लाग कोणा माझ्या चोळीचा, असं काहीतरी गाणं होतं. आणि तिने खूप सुंदर अशी लावणी प्रेझेंट केलेली आहे खरोखर. आणि मग नंतर राकेशसुद्धा साथ देताना दिसला, ज्यामध्ये राखीव म्हणतोय केस कापू मी ती शेजारी प्राजक्ताला होती, मी केस कापणार आहे बघ कसे डान्स करताय दोघं. ओ माय गॉड, ते आपण बघू शकत होता. तुम्ही बघा एकदा, परत एकदा. जेव्हा डान्स करत होते दीपाली आणि राकेश, डायरेक्ट प्राजक्ताजवळ राखी होती, मला कट करायची. आणि मी आणखी एका मोठ्या गोष्टीचा खुलासा करणार इथे ना, राखी बोललेली घरामध्ये की मी इथं लपाटा करायला आलेली नाही आहे, मी माझ्या गेममध्ये पुढे जाण्यासाठी, मी माझ्या गेमसाठी लोकांचा वापर करून घेते. म्हणजे राकेशचा वापर करते राखी पुढे जाण्यासाठी. समजलं? सो काल जे कोणी म्हणत होतं की मग राखीचं प्रेम प्रकरण असो किंवा मग रुचिताचं असो, रुचिता आणि विशाल आणि राखी आणि यांचं काय राकेशचं होऊच शकत नाही. आणि तिने बघितलं ना, कबूलही केलं विशालजवळ. विशाल म्हणतो मला माहिती आहे राखी तू गेम खेळते आहे, मला काय माहीत नव्हतं, तुला वाटलं, मला माहिती होतं. तर ती एकंदरीत विशालला बोलली. मग नंतर आपण तिला लावणी वगैरे झाली. आणि मग राखी प्राजक्ताला म्हणती मी केस कापू. परत मी तुम्हाला सांगितलं मी केस कापू. चिडली होती ती राखी. मग रितेश सर बोलले डान्स तुम्ही करत होते दीपाली आणि राकेश, पण राखीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तुम्ही खुश होता, सेलिब्रेट करत होता, आता त्याच उलट झालं आहे. आणि लग्न झालं आहे, छान सुंदर गाणं लावा. मग राखीसाठी गाणं लावण्यात आलं. राखीसाठी गाणं लावा म्हणे. तर गाणं होतं काय होतं, दिल पे पत्थर रखे मुँह पे मेकअप कर लिया, मेरे सैया जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया. कोणी ऐकलं आहे गाणं? ए दिल हे मुश्किलचं आहे. अनुष्का अँड रणबीर कपूर याच्यात स्टार आहेत. तर हे ए दिल हे मुश्किलचं गाणं होतं. आणि राखी खूप सुंदर थिरकली. आणि नंतर जेव्हा आलं ना, हमको बिन बताए तूने ये कब कर लिया, अरे काय सीन होता तो. मला वाटलं राकेश उठून येईल आणि म्हणाल हमको बिन बताए तूने ये कब, पण संकेत राकेशच्या जवळून त्या सोफ्याचा असा काय दांडा होता, दांड्यावरनं उडी जंप मारून डायरेक्ट बाहेर राखीसमोर हमको बिन बताए. खरंच म्हणजे डान्स बाबतीत आहे ना, मी संकेतला 10 आउट ऑफ 10 देईल. मस्त डान्सर यार हा पोरगा, मस्त डान्स करतो. इवन या तिघांचा पण डान्स होता ना हमाय, हे खूप सुंदर डान्स केला याने. आणि हे आत्ता राखीबरोबर खूप छान डान्स केला त्यांनी खरोखरच.
सुंदर, अति सुंदर. पण रितेश सरांनी तारीफ नाही केली आणि राकेशची तारीफ करत बसली. हे काय मला कळालं नाही किंवा मग पटलं. करायची की रितेश सर संकेतची तारीफ. मस्त डान्स केला खूप छान त्याने राखीसोबत. मस्त कंपनी दिली त्याने राखीला. नंतर आपण जर रितेश सर म्हणताय संकेतने जंप मारून व्हिटॅमिन ए जे दिलं आहे ते लाजवाब आहे. राकेश तुमचा पत्ता कट झाला वाटतं. पण तुमचा पत्ता इतक्या लवकर कट होणार नाही. का बरं कट राकेशला करायचा असेल तर का रितेश सरांना बिग बॉसला त्यांचा जुळवायचं म्हणजे पत्ता जुळवायचा आहे कळत नाही. हालांकि राखी की तरफ से गम्मत है और इसकी तरफ से भी गम्मत है. म्हणजे दोघंही गंमत गंमत खेळत आहे. गंमत जमत चालली यांची. पण मग या सगळ्या एकंदरीत गोष्टी जी आहे ना दिसत आहे आपल्याला. नंतर आपण बघितलं संकेतने जंप मारून व्हिटॅमिन एच दिलं. राकेश तुमचा पत्ता कट झाला आणि पण तुमचा पत्ता इतक्या सहजासहजी कट नाही होणार आहे म्हणे. मग राखी म्हणते राकेशला जब तक सूरज चांद रहेगा तब तक मेरा और राकेश का नाम रहेगा. वा 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 वा. मग नंतर ते झालं. मग सागरला बोलवलं आणि पोल खोल करायला लावली. मग राखी आली तेव्हा तुफान आला असं तो बोलला. पण म्हणे प्रलय येणार आहे. 3 जण येणार होते. आधीच 7 जणांना आम्ही पाठवून दमलो होतो. आता आणखी 3 येणार होते. पण कोण पाठवणार असं झालं. मग ससावर त्याने कॉमेडी केली. मग माणसं पाठवायचं तर ससा पाठवला असं बोलले. आणि प्रलय तर नाही आला पण प्रणव नाम का लडका आया था असं बोलले. नाही आया प्रणव नाम का लडका नाही आया. मग दिवाळीपर्यंत मला वाटलं हा चालावा सीझन. कारण समजा बाकीच्यांचे फटाक्याच्या नावाने जर कोणी कंटेस्टंट ओळखले गेले असते तर काय नाव. मग इथं म्हणे संकेत फटाका वाजला असता. कुस्कोरी मूर्छा फटाका आणि मग काय वाजनच्या नाटी. मग दीपालीचा फटाका फुटतो आणि दुसऱ्याला ही फोडण्याचा प्रयत्न करते. राकेश फटाका मस्त फटाका काही नाही 4 दोरी घ्यायच्या आणि काय खडा घ्यायचा. मूतखडा तर आहे तर तो त्याच्याबरोबर सोबतच घेऊन फिरतो. तर हे जे नाही वाक्य मला पटलं नाही. तुम्ही त्याच्या जो आजार आहे जो डिसीज त्याच्याबद्दल का बोलता मूतखड्याबद्दल. ते काय मूतखडा काही जोक मारायची गोष्ट आहे का. मूतखडा ही जोक मारण्याची गोष्ट आहे. अरे ज्यांना होतो ना त्यांचे त्रास तुम्हाला माहीत नाही अजून. तर तुम्ही म्हणताय का ऑलरेडी तो एक मूतखडा म्हणजे काय घेऊन फिरतो. अरे हे काय ऑलरेडी एक मूतखडा आहेच त्याच्याकडे. हे काय आहे म्हणजे काय मला हे जरा आहे ना योग्य नाही वाटलं यार. ही लाईन तुम्हाला किती योग्य वाटली मला नक्की सांगा यार कमेंट सेक्शनमध्ये. मला ही लाईन योग्य नाही वाटली. कोणाला काहीही आजार असू शकतो. कोणाला मायग्रेन असेल कोणाला काय असेल अजून कोणाला काय असेल. तुम्ही त्याच्या म्हणजे त्या आजाराला मध्ये का आणता. तुम्ही ॲज कंटेस्टंट म्हणून बोला ना बाकीच्या गोष्टी. तर हे चुकीचं वाटलं मला मूतखड्याबद्दल जे छेडलं ते. त्यानंतर कॅप्टन्सीचा फटाका सर्व मिळून वाजवतात असं सांगितलं. नंतर बाण नॉमिनेशनचा फटाका लावला की जातोच असं बोलले. आणि मग रितेश सर बोलले सागर अप्रतिम. जो वेळ एकट्यात घालवला तुम्ही तो तुम्हाला उपयोगी आला. सागर म्हणतो नाही सर नाही नका बोलू असं. हो मी प्रयत्न करतोय दिसायचा पण तुम्ही मला प्लीज असं बोलू नका. मग रितेश सर बोलले ठीक आहे. मग विशेष टिप्पणी तुमची. सागरची हळवी बाजू पत्रात म्हणजे वाचली गेली आणि दिसली गेली वुमन्स डेसाठी. आणि मग प्रिय बिग बॉसच्या घरात तुम्ही सर्व बॉसेस आहात. हे महिलांना होतं सगळं. आणि मग आई पहिली बिग बॉस असते. आईची काळजी असते ओरडणं आणि प्रेमही करणं. नंतर बोलून दाखवलं प्रेमात की एलिमिनेशन नसतं असं म्हणे. मग त्याच्यानंतर बहीण अडचणीत असल्यावर साथ देणारी असते असावी. नंतर मुलगी पत्नी इथून गेम सुरू झाली तरच गेम. नंतर मुलगी मी स्पर्धक नाही राहिलो पण कंटेस्टंट मात्र झालो आहे. तिने पप्पा म्हटल्यावर ट्रॉफी इतका बक्षीस म्हणून जातं.
क्या बात आहे सागर, ही लाईन मला आवडते. नंतर रोज महिला दिवस साजरा आपण करतो. आणि आम्ही पुरुष दिवस कधी साजरा करायचा, असा रितेश सरांचा एकंदरीत प्रश्न दिसला का पुरुष दिवस कधी असतं. रोजच महिला दिन आपण साजरा करतच असतो, पण पुरुष दिन कधी असतो असं एक विचारलं आहे. मग सुरुवातीला आपण म्हटलं वाईल्ड कार्ड आले होते, हिट का फ्लॉप हा गेम जो आहे ना हा खेळला गेला होता. आता तोच गेम ना तुम्ही त्यांच्यावर चिटकवायचा आहे, हिट आणि फ्लॉप ॲडव्हान्टेज. तर मग इथे ना यांचे एकमतं होताना दिसली नाही. आणि आज परत दिसलं की प्रभू जो आहे ना तन्वीच्या केवढा अंडर खेळतोय. प्रभू जो आहे जो रेवाला पहिले फ्लॉप देत होता, नंतर मग तन्वी बोलली का नाही फ्लॉप आपण संकेतला देऊ. संकेतला दिला यांनी फ्लॉप. तर माझ्यासाठी खरंच शॉकिंग होतं. संकेतला फ्लॉप द्यायची काही गरजच नव्हती, चांगला खेळला तो या वीकमध्ये. तर संकेतला फ्लॉप दिला आणि संस्कृतीला हिट दिलं का ती गप्प नव्हती. तिने रात्रभर विशालला जागवून त्याच्याकडनं चावी हिसकायचा प्रयत्न केला आहे. भले ते काही वाटलं असेल तन्वी म्हणते, पण तिने केलं आहे. आणि तिने तिची मतं जी ना वेळोवेळी मांडली पण संस्कृतीने. तुम्हाला सांगू का आपल्याला 24 तास दिसत नाही, त्याच्यामुळे संस्कृतीचा गेमच दिसत नाही आपल्याला. जेव्हा दिसेल आपण नक्कीच त्याच्यावर बोलू. पण सध्या ह्या गोष्टी पहिले राकेश आणि दीपालीने रेवाला हिट दिलं आणि संकेतला फ्लॉप दिलं. नंतर तन्वी आणि प्रभू आले, त्यांनी मतं मांडली. पहिले तर प्रभू बोलला की रेवा फ्लॉप, आणि मग तन्वी नाही बोलली तर लगेच त्यांनी काढून घेतला. रितेश सरांनाही दिसलं. मग प्रभू म्हणतोय की स्वतःचा विचार काहीच नाही म्हणून रेवा यांना फ्लॉप होती माझ्यासाठी. मग तन्वीचा या म्हणजे तन्वीच्या हामध्ये हा म्हटली असं बोललं गेलं रितेश सरांकडनं. मग ते म्हणे तुमचा पण यावर विचार काहीच नाही दिसत आहे प्रभू. हे काय मध्येच्या मध्ये मिळवू नये, हे जे ना टोमणं रितेश सर प्रभूला मारताना दिसले इथे. त्यानंतर तन्वी आणि अनुश्री आणि विशाल आले. अनुश्री आणि विशालने हिट संस्कृतीला दिलं आणि फ्लॉप जे आहे ना ते रेवाला दिलं. पण यांचं जे आहे ना एकमत होत नव्हतं हिट संस्कृतीला द्याय बाबतीत. त्याच्यामुळे जे आहे ना यांचं थोडंसं बी नसल्याने यांचा निर्णयच झाला नाही. आणि रितेश सर बोलले की याचा जो म्हणजे याची जी पनिशमेंट आहे मी तुम्हाला नंतर देऊनच जाणार आहे, आणि दिली पण आहे. मी सांगितलं पण तुम्हाला, पुन्हा एकदा सांगते. मग त्याच्यानंतर राखी आली आणि राकेशने हिट दिलं संकेतला आणि फ्लॉप दिलं रेवाला. रेवा मग रितेश सरांनी सजा जी ती सुनावली का रेवा नॉमिनेट झाली आणि संकेत आहे ना कॅप्टन उमेदवारी म्हणजे कॅप्टनची जी उमेदवारी ती जिंकत आहे. कारण याच्यामध्ये जे होतं ना हे जे मतदान यांनी केलं जे सोकवळ त्याच्यामध्ये संस्कृती आणि संस्कृत सेफ झाली. पण संकेत जो आहे ना हिट ठरला आणि तो कॅप्टन्सीच्या दावेदारीमध्ये आला आहे इथं. आणि रेवा जी आहे रेवा बिचारी रडतीच, प्राजक्ताकडे जाऊन याच्याकडे जाऊन मन हलकं करायचं काम चालू होतं. मग त्यानंतर आपण बघितलं अनुश्री विशालचं एकमत झालं नाही. नंतर आली प्राजक्ता आणि सागर. नंतर हिट दिलं संकेतला आणि रेवाला फ्लॉप दिलं. हिट ही संकेतला देणार होती कारण सध्या बाल्कनीत ना त्या टपरावर जाऊन आहे ना हेच दोघं बसेल असतात, कोण प्राजक्ता आणि कोण तो संकेत. प्राजक्ता आणि सागरनी हिट दिलं आहे संकेतला, रेवाला दिलं आहे फ्लॉप, आणि मग राखीने पण तेच केलं. येस, तर अशा गोष्टी दिसल्या आपल्याला घरात. आणि मग इथं पाहिलं आपण विशाल अनुश्री तुमची पुढच्या वीकची कॅप्टन्सी जी उमेदवारी जी ना बाद होते विशाल आणि अनुश्रीची काय कॅप्टन्सीची उमेदवारी बाद केली बिग बॉसने. पनिशमेंट आहे ही म्हणून निर्णय आधी घेतला आहे. काळजी घ्या विशाल, तुम्ही पण काळजी घ्या, प्ले वेल असं बोलले आणि बिग बॉस आउट झाले. मग गेले पण इथून रितेश तर. आणि मग रेवा बहीण नॉमिनेटेड होऊन खूप रडते घाबरते. तुला तर माहिती ना मला नॉमिनेशन तर किती भीती वाटते, तरी मला नॉमिनेट केलं भाई. अशी रेवाची एकंदरीत ॲक्शन दिसली आपल्याला. मग आपण बघितलं राखी म्हणते कोणाला विशालला मी लव लपाटा करायला आलेली नाही आहे. ऐकलं ना, मी लव लपाटा करायला आलेली नाही आहे, मी गेमसाठी यूज करते यांना. वा रे वा. मग इकडं विशाल म्हणतं मला माहिती आहे राखी, आय नो यू, मला सगळं माहिती आहे.
तू गेम खेळतेस. तर हे जे ना हे इथं उघड झालं गोष्टी. त्यानंतर आपण म्हटलं रेवा प्राजक्ताला बोलतीये की तिने फ्लॉप पण दिलं मला आणि चावी पण घेतली माझ्याकडून, म्हणजे माझ्या हात 2 पाठीमागेच लागले असं तिचं म्हणणं आहे एकंदरीत. मी कधीच विशाल म्हणतो मी कॅमेऱ्यासमोर रडतोय, मी कधीच रुचिता तुझ्यासोबत गेम खेळलो नाही आहे. नेक्स्ट वीकमध्ये मी बाहेर आल्यावर तुला बरं वाटेल. बरं वाटेल. वेगळ्या वेळेला अनुश्री बोलते का भाई विशालचा गेम म्हणजे गेम ऑफ नाही झालेला आहे. राखीमध्ये तो घायल शेर आहे. आता तो कसला गेम सोडतो, आता तो गेम नाही सोडत. मग तुझ्यासारखं नाही आहे, कधी टोळीत, कधी काटात, तर कधी इंडिव्हिज्युअल खेळ, असं जे ना राखी बोलली अनुश्रीला इथं. मग अनुश्री म्हणते खेळती ना मी इंडिव्हिज्युअल, तेच तर बोलले भाऊच्या जागेवर. राखी निकायचं काय, कधी काटा कधी तू, इकडून तिकडे तिकडून इकडे तुझी चालू असते. अनुश्री म्हणते ते नाही मी इंडिपेंडेंटच खेळते. तर हे सगळा येतो म्हणता ना, हा होता टोटली आजचा एपिसोड गाईज. एपिसोड नंबर 57. यस, एपिसोड नंबर 57 संडेचा एपिसोड. कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका गाईज. सो भेटूया आपण उद्या एक नवीन रिव्ह्यू घेऊन, खतरनाकवाला रिव्ह्यू घेऊन. राखी वर्सेस विशाल उद्या बघूया किती भेटते किती नाही, की मग विसतंय का मग बिग बॉसने खरोखरच राखीला ही शिक्षण दिली, सगळ्यात महत्त्वाचं पण. तर लेट्स सी काय होतं काय नाही. तर हा होता ओव्हरऑल एपिसोड नंबर 57 भाऊचा धक्काचा रिव्ह्यू. कसा वाटला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. तर मी आता तुमचा घेते निरोप. शुभरात्री. टेक केअर.